नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केले आहे। आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी 5 दिवस उपोषण केले आहे। यानंतर जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण केल्या आहेत। याबाबत GR देखील काढल्यामुळे ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक विषयांवर भाष्य केले आहे। मराठा आरक्षणाचा GR काढण्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी त्यावर आमचे तज्ज्ञ 4 दिवस काम करत होते, विविध नियमांचा अभ्यास करत होते। या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळतील। ते करत असताना ओबीसी समाजाचे कुठले आरक्षण कमी होणार नाही। कुठल्याही समाजाला मदत करत असताना, त्यांना सोयी सुविधा देत असताना इतर समाजाचं किंबहुना ओबीसीचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही घेतली आहे। आमच्या सरकारची ही अगदी पहिल्यापासूनची भूमिका होती, आजही आमची तीच भूमिका आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे। एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले की या शासन निर्णयामुळे कुठल्याही समाजाचे नुकसान होणार नाही। प्रमाणपत्रांनी पद्धत सोपी व सुटसुटीत होईल। नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाईल आणि सरकारच्या सुविधांचा त्यांना लाभ मिळेल। हे करत असताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। जे लोक विरोध करत आहेत त्यांनी हैदराबाद गॅजेटियरचा अभ्यास केल्यास त्यांच्या मनातील संभ्रम व शंका दूर होतील। एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही। आम्ही सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करू, असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।